हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असाल ते सगळं काही सत्कारणे लागू देत। तर चला आजचा ब्लॉग आपण सुरू करतोय। तर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर चला आज काय काय होते काय काय नाही ते सगळं काही ॲज इट इज तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ स्टार्ट होईल शेवटपर्यंत नक्की पहा। तर चला आताच आमचं म्हणजे आता आम्ही थोडंसं फ्री आहे, फ्री असं म्हणता येणार नाही, अजून बाकी काम आहे। पाणी आत्ता आलं आहे, पाणी भरायचं आहे अजून आम्हाला आणि बाकीचं आवरायचं पण आहे। आणि आता मी एक शूट घेतलं तर मी ना त्याचं जे बॅकग्राऊंडचं ना माझ्याकडे असेल तर बॅकग्राऊंडचं असेल शूट तर नक्की शेअर करेल, कारण सोनूने शूट घेतला होता। तर हे बघा इकडं झोपून उठलं की असं चालू झालं आहे आमचं। ब्लॉग शूट करत होते त्याच टायमिंगमध्ये हा उठला आणि आता याला पाहिजे खेळायला, फोन पाहिजे, त्याच्यामुळे रडायचं चाललंय। काय गाईज, आज आपण काही जणांची ओळख करून घेऊया आपल्या व्हिडिओमध्ये, काही नवीन फेस ॲड करूया आणि त्यांचे इंट्रोज घेऊया। तर चला बघूया आज कोण कोण आपल्या व्लॉगमध्ये येतं आहे। तर चला तर आहे गाईज, आम्हाला आता थोडासा वेळ भेटला, आता आम्ही दोघंच आहे घरात आणि अनिशाने आरू आणि मम्मी पप्पा हॉस्पिटललाच गेलेत। तर ते येईपर्यंत आता थोडा वेळ आहे, पाणी आले, पाणी भरायचं आहे, तर तोपर्यंत म्हटलं की थोडंसं शूट घेऊया। त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ह्याचं शूट घ्यायचं होतं पण राहून गेलं, तर आपण इंट्रो करून देते मी हा कोण आहे। तर हे आहेत मिस्टर रोहित मोहिते। तर हा माझा लहान भाऊ आहे आणि आमच्यामध्ये डिफरन्स आहे 10 इयर्सचा। तर हे साहेब माझ्यापेक्षा 10 वर्षाने मोठा आहे, मोठा आहे, 10 वर्षाने लहान आहे। तर तुम्हाला काय वाटतं, काल आरू विचारत होती ह्याला की तुमच्या दोघांमध्ये लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे, मम्मी मोठी आहे का तू मोठा आहे? तर त्याने सांगितलं की मी मोठा आहे आणि मम्मी लहान आहे। तर आता नक्की सांगा मला कमेंट करून। तर चला म्हणजे टाईमपास आणि काय म्हणतो फन होत राहील, तर आपण ह्याचं इंट्रो करून घेऊया आधी। तर हा आहे फायनली आमचा सोनू, आम्ही ह्याला सोनू म्हणतो घरामध्ये। तर रोहित, आणि ह्याचासुद्धा व्लॉगिंगचा चॅनल आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। तर ह्याच्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग। तर नक्की चॅनल मी मेन्शन करेल टायटलमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देईन, तर नक्की जाऊन चॅनलला चेकआउट करा। आपल्यासारखे आता ह्याचं असं म्हणणं आहे की माझ्या एजचे सगळे जे प्रौढ असतात आणि ह्यांचे जे आहेत ते यंगर आहेत। तर बघा, तुम्हाला जर माझ्या ऑडियन्सला तुम्हालासुद्धा जर आवडला ह्याचे व्हिडिओज तर नक्की जाऊन जॉईन व्हा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ॲज इट इज जे काय असतं ते सगळं करा आणि आवडलं तर नक्की सपोर्ट करा। तर त्याचे पण ब्लॉग छान छान असतात, सगळे कॉलेज ब्लॉग्स असतात आणि काय असतं अजून काय असतं। राम राम मंडळी, तर मी आहे रोहित। तुम्ही माझं जर चॅनल बघितलं असेल तर तुम्हाला कळलं असेल की आपले व्हिडिओज असतात ते यंगर एज ग्रुपसाठी आहेत। तरी तुम्हाला जरी आवडले तर तुम्ही ते नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आपल्या मित्रांसोबत सर्वांसोबत शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि घरची कारभारी स्वतः मालकीण इथे बसलेले आहेत त्यांच्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा। यांचे 1000 सबस्क्रायबर झालेले आहेत, फक्त खुर्चीत बसलेत, मला उभं केलं आहे। तर अजून आत्तापासूनच मालकीण हे पण चालू झालं आहे त्यांचं, त्यामुळे त्यांना अजून सपोर्ट करा आणि 100K सुद्धा लवकरात लवकर पार होऊ द्या। धन्यवाद। तो चांदीचा बटन फ्लेक्स करता येऊ द्या मग मालकीण सारखा असं सगळं। चला भेटू तुम्हाला, घेऊनच फिरणार मी आला तर भेटतो तुम्हाला आता मी माझ्या ब्लॉग मध्ये। जय सिया। मला भेटलं ना सिल्वर प्ले बटन, मी जिकडे जाईल तिकडे बॅग इथून घेऊनच वट दाखवायचं की 1 लाख सबस्क्रायबर झालेले आहे, चांदीचं बटन बघा असं चाललंय माझी नुसती मस्करी करतात। अजून एक फॅमिली मेंबरला आपण भेटूया। तर हे बघा ते आता रानात जाऊन आले, आता पेरू काढायचं चालू आहे, पेरू खायला या इथं। हा आहे माझा कझन आहे, आत्याचा मुलगा। इकडे चाललंय त्याचं चाललंय पेरू काढायचं आणि हे आरू आता झोपून उठले, सगळे केस वगैरे विस्कटलेत आणि ॲक्च्युली मी आता शूट करत होती। ये तू पण, ये अगं ये, संजू वाकून बघते तिला म्हटलं ये तू पण। अरे आता मी शूट करत होते, ॲक्च्युली मी बाहेर शूट करत होते आणि सगळ्यांचं चाललंय माझी मस्करी करायचं आणि आता ह्याचं चाललंय मला म्हणते सिल्वर प्ले बटन आलं की अजून रुबाब वाढेल, म्हणून म्हटलं आता सिल्वर प्ले बटन आलं ना जेव्हा येईल तेव्हा येईल, कारण अजून आपलं चॅनल मॉनिटाईज नाही।
आलं की मग आपण बॅग मधून घेऊनच फिरायचं की आमचं सिल्वर प्ले बटन जिकडं जाईल तिकडं. तर चला इकडं चाललंय पाणी वगैरे भरायचं, अजून आम्हाला पाणी भरायचंय. तर चला मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल बाळा. मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल तू. अशी मांडी घाल, हात जोडायचा असं. इकडे इकडे पुढं कर. देवाकडे बघायचं वरती, वरती देवाकडे बघायचं. देवाकडे बघायचं. चालू करा आता व्हिडिओ काढायचा. त्याला लावते जी करायला. वर बघा. प्रॉपर एकदम. ठीक आहे. करा सुरुवात करा. आता 4 वेळा ओम म्हणायचंय. श्वास घ्या. चला चला परत परत. अरे मम्मी गप नाही. असं असं कर, असं कर. नाहीतर बा तू असं कर, तू असं कर, असं जुळत कर त्या. हा, आणि अंगठा असं. नाहीतर बा असं कर, असं. हा ठेव. मांडी घाल. थोडंसं असं सर, असं सर. म्हणा ओम, म्हणा ओम. हे हसू नका. हसायचं नाही. मामा सुरुवात कर पुढचं. हसू नका रे. तुझं चालू दे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ॐ श्री गणेशाय नमः. मंगल भवन मंगलहारी प्रभौ सुदशरथ. आणि बरं आहे, बरं बरं करतो. होय. कुठला नाही, माझी नाही कापायची. बापूंची कापाती. कुठला कट माराय? पटापटा. कशी कापतोय? काय सवय जावा कट्टा कट्टा करायचं असं. कट्टा कट्टा तांबू अडकतो. हा कट्टा कट्टा. आतून हो काय उपटून काढतोस तू काय भांगलं करून. एका व्हिडिओसाठीची एवढी मेहनत. ही ट्रायपॉड हे आणि ब्लूपर्स मध्ये बहुतेक हे येणार आहे का नाही काय माहिती नाही. माझ्या ब्लॉग मध्ये एक्सक्लुझिव्ह येणारच आहे. हा बोला.
तर हाय गाईज बघा, हे अशा प्रकारे असतं पडद्याच्या मागचं चित्र. शूटच्या बॅकग्राऊंडला हे असं काहीच घडत असतं. ॲक्च्युली मला कधी शूट करणं ते जमलंच नाही आणि आज सोनूने ते शूट घेतलं होतं. तर जो तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला जो की ब्लाऊज कलेक्शनचा होता, तर त्यावेळेस अशी माझी सगळी कसरत सुरू होती. मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि हे दोघे झोपलेले उठले आणि तुम्ही बघताय बघा असं झालं. सगळं कॅमेरा ट्रायपॉड वगैरे लावून ठेवला होता, पण सगळं म्हणजे सगळं डिस्टर्ब करून टाकतात ते मुलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऐकायचं नाव नसतं. मग त्यांच्याबरोबर अशी मेहनत असते. तुम्ही 10 मिनटाचा किंवा 15 मिनटाचा व्हिडिओ नेहमी पाहत असता, त्याच्यामागे एवढी सारी मेहनत असते. सगळं घरातलं मॅनेज करून व्यवस्थित तो वेळ काढावा लागतो आणि त्या वेळेमध्ये शूट, त्यात मध्ये मध्ये मुलांचं येणं. तर आता इथे कोण नाही कोणी मदतीला होतं, पण तुम्ही विचार करू शकता, इमॅजिन की मी जेव्हा बारामतीमध्ये एकटे असते तेव्हा मी कसं हँडल करते. तर असं असतं सगळं काही आमचं. असं असतं सगळं बॅकग्राऊंडला माझ्याबरोबर घडत असतं. आणि ॲक्च्युली आता उन्हाने खूप हालत बेकार झालेली आहे, खराब झालेली आहे. आणि आत्ता जस्ट मी एडिटिंग करत बसले होते आणि हा जस्ट जो तुम्ही पाहताय तोच व्हिडिओ मी एडिट केला आणि असं लक्षात आलं की मला एंडिंगला एंड स्क्रीन काहीच नाही आहे. त्यामुळे म्हटलं की चला लगेच शूट करून डायरेक्टली ॲड करूया आणि एडिटिंग कंप्लीट करूया म्हणून. तर कसं वाटला आजचा एकंदर व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आठवणीने. तर कसं वाटलं आजचा एकंदर व्हिडिओ आणि आमची जी काही पडद्यामागची जी काही मेहनत असते किंवा जे तुम्ही एका व्हिडिओ मागे म्हणजे जो व्हिडिओ पाहता एक पर्टिक्युलर 5-10 मिनटांचा, त्याच्यामागे जी काही मेहनत असते ती थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकरच.